24/7 पाणीपुरवठा करण्याच्या संकल्पनेतून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून जयसिंगपूर शहरासाठी मंजूर 70 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होईल, अशी माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली। या योजनेअंतर्गत जयसिंगपूर शहराच्या भागाभागात पाणीसाठा करण्यासाठी 4 नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार होत्या। यातील 3 टाक्या उभारण्याचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी काका ऑइल मिल परिसरात 6.5 लाख लिटर क्षमतेच्या 4थ्या टाकीच्या उभारणीचा पायाभरणी शुभारंभ संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। सदरची टाकी उभारण्यासाठी लागणारी जागा धवल देसाई यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी धवल देसाई आणि देसाई परिवाराचे आभार मानले। नव्याने उभारल्या जाणाऱ्या या टाकीमुळे गल्ली नंबर 6, राजीव गांधी नगर, जांभळेमळा आणि रेल्वे स्टेशन परिसराला योग्य दाबाने पाणीपुरवठा केला जाईल आणि याचा लाभ या परिसरातील नागरिकांना होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले। नवीन पाणी योजनेतील कामांपैकी जॅकवेल उभारणे, शहरांतर्गत वितरण व्यवस्था लाईन टाकणे ही कामे पूर्ण झाली असून फिल्टर हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आहे। काही दिवसातच या योजनेअंतर्गत असलेल्या सर्व कामांची पूर्तता होईल आणि शहराच्या सर्व भागात नागरिकांना योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, नगरसेविका तेजश्री पाटील, स्वाती मादनाईक, मिनल नांद्रेकर, लता गाडेकर, तबस्सुम फरास, नगरसेवक बजरंग खामकर, लक्ष्मण गोसावी, अर्जुन देशमुख, अशोक मळगे यांच्यासह माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, राहुल पाटील यड्रावकर, राहुल बंडगर, सागर मादनाईक, सागर आडगाणे, ए पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।